मित्रांनो, कल्पना करा, काही वर्षापूर्वी ज्याची किंमत जवळजवळ शून्य होती, आज त्याच गोष्टींची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. या डिजिटल संपत्तीचं नाव आहे बिटकॉइन. बिटकॉइन ही एक डिजिटल करन्सी आहे. ती फक्त इंटरनेटवर अस्तित्वात आहे. ती कोणत्याही देशाने जारी केलेली नाही आणि कोणत्याही सरकार किंवा सेंट्रल बँकेच्या नियंत्रणाखाली नाही. 2008 साली सातोशी नाकामोटो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने बिटकॉइनची संकल्पना जगासमोर मांडली. आजही सातोशी नाकामोटो नेमके कोण आहेत हे रहस्यच आहे. बिटकॉइन तयार करण्यामागचा मुख्य उद्देश होता लोकांनी थेट एकमेकांना पैसे पाठवावेत, बँक किंवा कोणत्याही मधल्या संस्थेशिवाय, म्हणजेच नो मिडलमन. आपण वापरत असलेली रुपया किंवा डॉलर यांसारखी चलनं सरकार आणि सेंट्रल बँकेवरील विश्वासावर चालतात. चलन नोटीवर दिलेल्या हमीमुळेच त्या नोटीला किंमत मिळते. कधीकधी बँका किंवा सरकारांनी घेतलेले निर्णय सामान्य लोकांवर नकारात्मक परिणाम करतात. म्हणूनच अनेक लोक बिटकॉइन सारख्या पर्यायी आर्थिक व्यवस्थेकडे वळू लागले. बिटकॉइन एक सार्वजनिक डिजिटल लेझरवर काम करतं. या नेटवर्कमधील प्रत्येक संगणकाकडे या लेझरची एक कॉपी असते. यामुळे संपूर्ण प्रणाली पारदर्शक आणि सुरक्षित राहते. बिटकॉइनमध्ये मायनर्स नावाचे खास संगणक जटिल गणिती प्रश्न सोडवून व्यवहारांची खात्री करतात. एकदा व्यवहार तपासला गेला की तो ब्लॉकमध्ये जोडला जातो आणि हे ब्लॉक्स मिळून ब्लॉक चेन तयार होते. या कामाच्या बदल्यात मायनर्सना बिटकॉइन बक्षीस म्हणून मिळतं. या प्रक्रियेला प्रूफ ऑफ वर्क असं म्हणतात. आज बहुतेक लोक बिटकॉइन दररोजच्या व्यवहारांसाठी नाही तर गुंतवणूक म्हणून वापरतात. जसं सोनं मूल्य साठवण्यासाठी वापरतात, तसंच बिटकॉइनला डिजिटल गोल्ड म्हटलं जातं. बिटकॉइनची किंमत खूप चढ उतार करणारी आहे. कधी ती झपाट्याने वाढते तर कधी अचानक घसरते. तसंच सध्या बिटकॉइन सर्वसामान्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेलेला नाही. आज बिटकॉइन पारंपरिक चलनाची पूर्ण जागा घेऊ शकणार नाही, पण भविष्यात आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावण्याची त्यात नक्कीच क्षमता आहे. बिटकॉइन म्हणजे पैशाबद्दल विचार करण्याची एक नवी पद्धत. यात संधी आहेत तसंच धोकेही आहेत. म्हणून बिटकॉइन समजून घेणं हेच शहाणपणाचं पहिलं पाऊल आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या KRS मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.